आज म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट प्लॅन घेण्याच्या नादात कित्येक लोक पैसे बनवत नाही तर कदाचित पैसे गमवत आहेत. कशा पद्धतीने? तुम्हाला माझ्या 2 क्लायंटचे किस्से सांगतो. एक क्लायंट गेल्या 5 ते 6 वर्षापासून 2000ची एस-आय-पी चालू आहे. पगार आहे ₹80,000. ते आपल्याकडे आलेत आणि आमच्याकडे सुरुवातीला तेच बोलत होते, की मला डायरेक्ट प्लॅनमध्येच इन्व्हेस्टमेंट करायची. आम्ही सगळ्या गोष्टी डिस्कशन केल्या, सगळं स्ट्रक्चराइज केलं, पोर्टफोलिओ बनवला. आमच्या ऑफिसमधून निघताना त्यांनी त्यांची एस-आय-पी 50,000ची केली. फक्त एक प्रश्न विचारला, स्वतःहून करू शकले असते का? त्यांनी उत्तर दिलं, निश्चितच नाही. दुसरा किस्सा सांगतो. एक मॅडमची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी डायरेक्ट फंड्समध्ये होती, पण त्यांचा सी-ए-जी-आर हा खूपच कमी होता. आम्हाला अप्रोच केला. पोर्टफोलिओ रिव्ह्यू केल्यावरती समजलं तर 25 लाखापेक्षा जास्तची अमाउंट लिक्विड फंडमध्येच ठेवलेली होती आणि ॲक्च्युअल इक्विटी फंडमध्ये फक्त 4 ते 5 लाखाचीच इन्व्हेस्टमेंट होती. त्यांचा पोर्टफोलिओ कंप्लीट रिस्ट्रक्चराइज केला. आज त्यांचा सी-ए-जी-आर कदाचित 15% पेक्षा सुद्धा जास्त असेल. पण सांगायचं काय, की आज ते लोक निश्चिंत आहेत. मित्रांनो, डायरेक्ट प्लॅनमध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करावी? सर्वप्रथम तुमच्याकडे वेळ असला पाहिजे आणि तुम्हाला त्या गोष्टीचं परिपूर्ण नॉलेज असलं पाहिजे. ह्या दोघांपैकी एकी जर गोष्ट नसेल ना, तर आयडियली तुम्हाला योग्य ॲडवायझर थ्रू रेग्युलर प्लॅनमध्ये जायला हरकत नाही. 0.5%च्या अगेन्स्टमध्ये आमची पण रिस्पॉन्सिबिलिटी बनते, की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आम्ही काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो. आपण जर मुलांना कोचिंग क्लासमध्ये पाठवतोय आणि त्या क्लासेसवाल्यांनी जर अभ्यास घेतला नाही, तर कदाचित आपण मुलांना देखील पाठवणार नाही. त्याच पद्धतीने जर आम्ही सुद्धा आमचा अल्फा क्रिएट करू शकला नाही ना, तर तुमचा पोर्टफोलिओ आमच्याकडे टिकणार नाही. सो फक्त डायरेक्ट ह्या शब्दाला महत्त्व देऊ नका. योग्य पद्धतीने पोर्टफोलिओ क्रिएट करा आणि असंच जर तुम्हाला काही पोर्टफोलिओ क्रिएट करायचा असेल, योग्य सल्ला हवा असेल, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क